नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर धटाले आपल्या एमपीएससी टायपिंग एरा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। आता बऱ्याच जणांचे मेसेज आले की सर चष्मा लावला। चष्मा अगोदर लागलेलाच होता, फक्त आता तो व्हिडिओमध्ये लावला कारण की पहिले लाईटचा प्रॉब्लेम होता म्हणून तो चष्म्यामध्ये लाईट चमकायचा। आता काही प्रॉब्लेम नाही, आता तो इश्यू दूर केलेला आहे। इथून पुढे चष्म्यावरच येतील व्हिडिओ त्याचा काही तुम्ही ताण घेऊ नका। तर बघा, आता या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचं की बरेच विद्यार्थी काही बेसिक प्रश्न विचारतात की ऊ टाईप कसा करायचा, ई टाईप कसा करायचा, रॅ कसा द्यायचा, पर्वतवर रफार कसा द्यायचा, प्रश्नचिन्हाचं काय करायचं। तर बघा, मी काय केलेलं आहे, ह्या तुमच्या कन्सेप्ट मला माहिती होते, हे असे प्रश्न पडणार तुम्हाला हमखास पडणार, तर मी याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे आणि तो त्या नावानेच तयार केलेला आहे। तर तुम्ही काय करा, जे नवीन लोक व्हिडिओ बघतात ना, जुन्या लोकांना बऱ्यापैकी जुन्या लोकांनी बघितलेले आहेत ते व्हिडिओ, तर नवीन लोकांना माझं सांगणं आहे की तुम्ही काय करा, त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जा, तुमचा टॉपिक निवडा। मी म्हणत नाही की तुम्ही टॉप टू बॉटम सगळे व्हिडिओ बघून काढा, पण तुम्हाला जे अडचणी आहेत ना तो तुम्ही व्हिडिओ बघा। टॉप टू बॉटम काढला तर चांगलाच आहे, परंतु तरी सुद्धा तुम्हाला वेळ जर कमी असेल तर तुम्ही त्या टॉपिकवरचा व्हिडिओ आपला घ्यायचा आणि तो बघून काढायचा, जेणेकरून तुम्हाला विचारायची गरज पडत नाही। बऱ्यापैकी कमेंटमध्ये मी जेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारता तेव्हा मी सरळ त्या व्हिडिओची लिंक टाकून देतो, तर समजून घ्यायचं की तुमचं उत्तर त्या लिंकमध्ये आहे। कारण की परत मला ते टाईप करून सांगावं कसं, तेच खूप मोठं अवघड असते म्हणून। आणि कसं तुम्हाला काही पण टाईप करून चालणार नाही, तुम्हाला 100% जे ॲक्युरेट आहे तेच टाईप करावं लागते। आणि कधी माझ्या पण लक्षात बटणं येत नाहीत, त्याच्यामुळे मग मला काय करावं लागते, स्वतः टाईप करून बघावं लागते, एक्झॅक्ट की लिहून ठेवावं लागतात आणि त्या तुम्हाला सांगावं लागतात। कारण की 1-2 की जरी मागे पुढे असल्या ना तर तुमचं नुकसान व्हायला नको, म्हणून मी अजिबातच फुल रिचेक करूनच तुम्हाला ॲन्सर देतो। म्हणून मग जर लिंक टाकली ना तर तो व्हिडिओ आहे तो समजून घ्यायचा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक काय आहे, तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की पॅसेजमध्ये जर सर काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक असल्या, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये काही व्याकरणाच्या चुका असल्या तर तो शब्द करेक्ट करून लिहायचा का। जसं की होते शब्द आहे, तो होतेवर पहिला मात्रा नंतर काना दिलेला असतो, तर ते करेक्ट करायचं का। जर इंग्लिशच्या बाबतीत बघितलं आपण तर AND शब्द आहे, अँड आपल्याला माहिती आहे अँडचं स्पेलिंग AND आहे, परंतु कुठे NDA दिलेला आहे, तर मग ते NDAचं अँड करायचं का। किंवा मग मराठीमध्ये जसं मयूर आहे, तर मयूरचं मयर जर केलेलं असलं तर मग त्याला मयूर व्यवस्थित टाईप करून लिहायचं का। तर ते बघा विद्यार्थी मित्रांनो, ते सर्वात महत्त्वाची गुगली आहे, ते समजून घ्यावं। जर तुम्हाला ते तसले शब्द दिसले ना तर तुम्ही एकदम, आपल्याला काहीच माहीत नाही, आपल्याला नुसतं टायपिंग करायची, आपण टायपिंग करायला आलेला आहे, समोर जो डेटा दिलेला आहे तो आपल्याला छापायचा आहे, बस याच पद्धतीने तुम्ही तो डेटा छापायचा। तिथे तुमच्या ज्ञानाची भर अजिबात टाकायची नाही। कृपया करून विनंती आहे की तुम्ही तिथे तुमचे ज्ञान वापरू नका। तिथं जे शब्द दिलेला आहे, जसा दिलेला आहे तसाच्या तसाच टाईप करा, तिथे अजिबात चेंज करू नका। तो चेंज केला तुमची चूक पकडल्या गेली। म्हणून माझं असं म्हणणं आहे, जो जसा शब्द आहे तसाच टाईप करा। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वन बाय वन अगदी छोटे व्हिडिओ तयार करत आहे, जेणेकरून तुमचाही खूप वेळ जाणार नाही। आणि खूप मोठा व्हिडिओ म्हटला की तुम्हाला थोडंसं टायपिंग करत असताना एवढ्या बिझी शेड्यूलमधून व्हिडिओ बघायला अवघड जाते, म्हणून आपण छोटे 3-3, 5-5, 7-7 मिनिटाचे, एखादा व्हिडिओ बनला तर 9-10 मिनिटाचा बनतो, तर असे व्हिडिओ टाकत आहे जे निश्चितच तुमच्या टायपिंगच्या प्रॅक्टिसमध्ये उपयोगी पडत असतील। तर भेटूया मग मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टपर्यंत। थँक्यू।